नमस्कार मंडळी, आजच्या मिनी व्लॉगमध्ये मी स्वागत करते. आज आपण बनवूया फ्राईड राईस, व्हेजिटेबल फ्राईड राईस. कसं बनवायचं ते आपण बघूया. तर मी एका कुकरमध्ये घेतले तेल 2 ते 3 चम्मच, त्याच्यामध्ये टाकलाय छानपैकी कांदा लांब लांब चिरून, कढीपत्ता, जिरा आणि मोहरी. तर ते छानपैकी फ्राय होईल. व्हिडिओ डेली टाकायला मिळत नाहीत कारण घरामध्ये गणपती बसल्यामुळे कामं वाढली जराशी. आणि त्याच्यामध्ये मी लसूण पेस्ट पण टाकले. थोडं सगळं फ्राय झाल्याच्या नंतर छानपैकी मी टाकले 2 ते 3 मिरच्या, जास्त काही तिखट नाही केलं. आणि नंतर त्याच्यामध्ये टाकले मी फ्राईड राईस मसाला. फ्राईड राईस मसाला छानपैकी परतून घेतला. 1.5 ते 2 चम्मच फ्राईड राईस मसाला टाकला मी, म्हणजे त्याने छानपैकी टेस्ट येईल. छान परतून घेतल्यानंतर भाज्या जी मी पत्ताकोबी, फ्लॉवर, पालक, नंतर काय होतं अजून टोमॅटो, हे सगळं आणि बटाटा, हे सगळं छानपैकी धुवून मी भाज्या टाकल्या फोडणीमध्ये. नंतर मी 1 ग्लासभर पाणी टाकले. भाज्या छानपैकी धुवून घेतल्या. पालकही आहे, त्या सगळेच मुलांना बनवण्यासाठी खूपच टेस्टी होती ही. खिचडी बनण्यापेक्षा फ्राईड राईस म्हणजे खिचडीसारखी टेस्ट नसते, याची टेस्ट ही खूपच छान असते. आणि याच्यामध्ये सगळ्या भाज्या असल्यामुळे मुलांना खूपच पोषक असते ही खायला. आणि आजारी माणूस कोणी असेल तर त्याच्यासाठी पण खूप चांगली असते. आणि मी वरतून शेंगदाणे टाकले आणि 1 वाटी तांदूळ घेतले मी, ते स्वच्छ धुवून फोडणीमध्ये टाकले. वरतून कोथिंबीर टाकली आणि छानपैकी कुकरला शिटी दिली. थँक्यू.